तर राज्यसभेसाठी अजूनही नावं निश्चित झालेली नाहीत। आज राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल असं इकडे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे। तिन्ही पक्ष मिळून चर्चा करू असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। त्यावेळी राज्यसभेचे उमेदवार नेमके मवियाचे कोण असणार हे आज दिवसभरामध्ये स्पष्ट होणार आहे। तिन्ही पक्ष मिळून चर्चा करू असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नाही, नेमकं काय सुरू आहे यापेक्षा अजून आज 3 पक्षाची बैठक होईल आणि तो रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेचा उमेदवार महाविकास आघाडीचा हा निश्चित होईल। अद्याप कुठल्याही नावावर अंतिम झालेलं नाही आणि आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता। पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील। ते राज्यसभेसाठी मवियामध्ये एकमत होईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मवियामधल्या तिन्ही पक्षामध्ये चर्चा आणि संवाद सुरू आहे आणि मवियाचा एकच उमेदवार उभा राहील। 7वी जागा मविया म्हणून जिंकू असं राऊत यांनी म्हटलं। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची चर्चा केली। तिन्ही पक्षामध्ये चर्चा संवाद हा सुरू आहे आणि तो संपलेला आहे आणि तुम्हाला तसे वाटते असं चिंतेचं कारण नाही। जे काय होईल ते एकमतानेच होणार आहे। 3 पक्ष 3 स्वतंत्र उमेदवार तो उभे करू शकत नाही। एकच उमेदवार उभा राहील आणि तो 3 पक्षांच्या एकमेकांच्या संमतीने उभा राहील। 7वी जागा जी आहे ती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू आणि आम्हाला त्यात कोणती अडचण दिसत नाही।